महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। का सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। श्रीवर्धन पोलिसांचा थरारक स्ट्राईक। गोवंश मांसाची तस्करी करणाऱ्या शौकत गुलाम काझीच्या आवळल्या मुसक्या। श्रीवर्धन येथे गोवंश मांसाची वाहतूक करणाऱ्याच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या। शौकत गुलाम काझी याला अटक। संपूर्ण महाराष्ट्र राज्यात गोवंश हत्येवरती कायदेशीर बंदी असताना सुद्धा अनेक व्यक्तींकडून अशा प्रकारची कृती करण्याचे प्रकार नेहमीच घडत असतात। रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुका, म्हसळा तालुका व महाड तालुका या ठिकाणी गोवंश हत्येचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे नेहमीच पाहायला मिळते। श्रीवर्धन शहराला लागूनच असलेल्या आराठी ग्रामपंचायत हद्दीतील मेटकर्णी परिसरात राहणारे काही इसम गोमांस बाहेरून आणून विकत असल्याबाबत अनेक दिवसांपासून पोलिसांना गुप्त माहिती होती। पोलिसांनी सदर व्यक्तींवरती नजर ठेवली असताना काल दुपारी 4:15 वाजण्याच्या सुमारास शौकत गुलाम काझी हा इसम स्कूटीवरून अंदाजे 30 किलो वजनाचे गोवंश मांस घेऊन येताना आढळून आला। त्याची गाडी भट्टीचा माळ परिसरात पोलिसांनी अडवली असता त्याच्याजवळ गोवंश मांस असल्याचे आढळून आले। श्रीवर्धन पोलीस ठाणे येथे कर्तव्यावर असणारे पोलीस शिपाई तुषार रामभाऊ आठरे यांनी सदर इसमाला गाडी अडवून अटकले असता त्याच्याजवळ साधारण 30 किलो वजनाचे गोवंश मांस असल्याचे निदर्शनास आले। पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करून सदर व्यक्ती व वाहतूक करत असलेली TVS कंपनीची स्कूटी ताब्यात घेतली आहे। यावेळी पोलीस उपनिरीक्षक प्रदीप राठोड त्याचप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन लकडे यांनी देखील घटनास्थळी जाऊन सदर घटनेची पाहणी केली। श्रीवर्धन पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्हा रजिस्टर नंबर 3/2026 गोवंश हत्या बंदी अधिनियम 655(1)(5)(ब) 5(क) 99(a)(11) भारतीय न्यायसंहिता 223 कलम 325 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस शिपाई तुषार आठरे यांनी फिर्याद दिली आहे। या प्रकरणाचा अधिक तपास श्रीवर्धनच्या उपविभागीय पोलीस अधिकारी सविता गर्जे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन लकडे व पोलीस उपनिरीक्षक प्रदीप राठोड हे करत आहेत। या प्रकरणामध्ये श्रीवर्धन पोलिसांनी चांगली कामगिरी केल्याबद्दल विश्व हिंदू परिषदेचे रायगड जिल्हामंत्री जितेंद्र करंजकर यांनी पोलिसांचे आभार व्यक्त केले। यापुढेही तालुक्यासह रायगड जिल्ह्यात अशा प्रकारेच काटेकोरपणे गोवंश हत्या बंदी कायदा राबवावा अशी मागणी केली आहे। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी संतोष चौकर, सहतृप्ती भोईर, श्रीवर्धन।